मेळघाटामध्ये विकासाचे नाव बांधकाम या तत्वावर चालून शासन व प्रशासन स्तरावर कोट्यावधी रुपयांचा निधी व्यर्थ घातला जात असल्याचे चित्र दिसून येत आहे। मेळघाटाची आर्थिक राजधानी धारणी पंचायत समिती अंतर्गत गेल्या 1 महिन्यामध्ये बांधकामाचे जवळपास तब्बल 2 कोटी रुपयांपेक्षा जास्त बिल एकाच कनिष्ठ अभियंत्याकडून विक्रमी बिल पास केल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे। पंचायत समिती धारणीमध्ये बांधकामाकरिता केवळ 2 अभियंता कार्यरत असून दोघांपैकी एक शाखा अभियंता असलेले दाभार्डे हे कौटुंबिक कारणास्तव 1.5 महिन्यांपासून सुट्टीवर होते। याच दरम्यान दाभार्डे यांचा पदभार तात्पुरत्या स्वरूपामध्ये कनिष्ठ अभियंता राजेंद्र बोलके यांना देण्यात आला होता। या 2 महिन्यांमध्ये विक्रमी 2 कोटींपेक्षा जास्त बिलाची मोजमाप पुस्तिका तयार करून यांनी राजेंद्र बोलके यांच्याद्वारे बिले काढण्यात आली। विशेष म्हणजे धारणी तालुक्यामध्ये एकूण 62 ग्रामपंचायती व 153 गावे आहेत। अशा या अतिदुर्गम गावांमध्ये राजेंद्र बोलके शाखा अभियंता यांनी अवघ्या 1.5 महिन्यामध्ये एवढ्या कामातून प्रत्येक कामावर पोचून विक्रमी मोजमाप पुस्तिका तयार केली। कनिष्ठ अभियंता बोलके यांचे सत्कार करावे की काय असा प्रश्न काही राजकीय पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केलेला असून ही बिले कमिशनपोटी घरी बसून कामाची पाहणी न करता अंदाजपत्रकावरून मोजमाप पुस्तिका तयार करून शासनाच्या निधीत भ्रष्टाचार केल्याचा आरोप त्यांच्यावर लावण्यात येत आहे। कनिष्ठ अभियंत्याने घरी बसून मोजमाप पुस्तिका तयार केल्यामुळे सदर सर्व कामांमध्ये तांत्रिकदृष्ट्या व कामाच्या दर्जाच्या दृष्टीने अनेक गैरप्रकार आढळण्याची तीव्र शक्यता आहे, असे सामाजिक कार्यकर्ता शोएब मेमन यांनी सांगितलेले असून या दरम्यान काढण्यात आलेल्या सर्व कामांची त्वरित चौकशी लावण्याबाबतची मागणी शोएब मेमन यांनी केलेली आहे। मेळघाटामधील अतिदुर्गम क्षेत्रामध्ये एवढ्या कमी वेळामध्ये तब्बल 2 कोटी रुपयांचे बिल एकाच कनिष्ठ अभियंत्यांकडून पास करण्यात आले, जे संशयास्पद आहे। याबाबत चौकशीची मागणी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना करणार असल्याची माहिती सुद्धा शोएब मेमन यांनी दिली आहे। मात्र आपल्याला याबाबत अद्याप तक्रार प्राप्त झालेली नाही। तक्रार येताच चौकशी समिती गठीत करून चौकशी केली जाईल आणि चौकशी अंती कुणी दोषी आढळल्यास कायदेशीर कार्यवाही केली जाईल, असे जिल्हा परिषदेच्या अमरावतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी असलेले अमोल येडगे यांनी सांगितले आहे। त्यामुळे आता सामाजिक कार्यकर्ते शोएब मेमन यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरती जिल्हा परिषद अमरावतीतर्फे कोणते पाऊल उचलण्यात येते याकडे धारणी तालुक्यातील समस्त जनतेचे शिवाय विशेष करून नोकरीदारांचे सुद्धा लक्ष लागले आहे। मेळघाट क्षेत्र ये बहुत ही अतिदुर्गम क्षेत्र है और यहाँ पे पंचायत समिति अंतर्गत इतने करोड़ों के बिल निकाले गए हैं। इतने कम समय में इतने बिल निकालना नामुमकिन है। इसीलिए पंचायत समिति की जो भी काम हुए हैं इसकी चौकसी होनी चाहिए, ये हमारी मांग रहेगी। विदर्भ न्यूज करिता मेळघाटची राजधानी असलेल्या धारणी येथून तस्मीन शेख, जुगल किशोर जयस्वाल व सुलेमान मेमन यांचा हा वृत्तांत।